आज आपल्या उमरीसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पुलाचा भूमिपूजनाप्रसंगी इथे उपस्थित झालेले आपल्या रामटेक लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्यामकुमारजी बर्वे साहेब, मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी सातत्याने उमरीच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा असा हातभार लावलाय असे सन्माननीय डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब, पंचायत समिती सावनेरचे माजी सभापती यादवरावजी ढोके, गोविंदरावजी ठाकरे, अतिशय खऱ्या अर्थाने इमाने इतबारे आपल्या या गावाची सेवा करणारे भास्कररावजी कचडे, विनोदजी उलेमाले, शालिनीताई ढोके, स्मिताताई टोंगे, वंदनाताई चटवे, मनीषाताई असोले, अक्षयभाऊ टुंगे, गोविंदाजी ढोके, उपस्थित असलेले गावातील सर्व सन्मान्य वडीलधारी मंडळी, आया बहिणींनो, माझ्या सर्व तरुण नवयुवक मित्र, अतिशय खऱ्या अर्थाने लहानपणापासून धनराजजीच्या वाड्यामध्ये येत असताना या नदीचा पूल कित्येक वर्षापासून आम्ही पाहिलाय आणि रणजित बाबूंच्या वेळेपासून त्या 85-86 काळामध्ये हा पूल तेव्हा झाला होता असं आता सांगून राहिले तुम्हाला कचड्यात आहे, विनोद भाऊ सांगून राहिले होते. पण आज तो जीर्ण झालाय आणि त्या अनुषंगाने तो उंचही व्हावा, चांगला नवीन पद्धतीचा व्हावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या गावाला पाण्याची टंचाई जी भासते ती नाही झाली पाहिजे म्हणून पूल कम बंधारा असा आग्रह जो होता आपल्या गावकऱ्यांचा तो त्या निमित्ताने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आज मंजूर होत आहे. सन्मान्य खासदार साहेबांचं देखील आपण त्या निमित्ताने इथे अभिनंदन व आभार व्यक्त केले पाहिजे आणि अशा या कामाच्या भूमिपूजनासाठी आपण इथे आलोय. नक्कीच विनंती राहणाऱ्या विभागाच्या आणि कंत्राटदारांना चांगल्या प्रतीचा चांगल्या दर्जाचं काम इथे व्हावं आणि त्या माध्यमातून इथं चांगलं असं येणारे 40-50 वर्ष टिकेल असा पूल कम बंधारा निर्माण व्हावा आणि तो देखील पावसाळ्याच्या पहिले जर झाला तर नक्कीच या पुलाचा फायदा होऊ शकेल आणि पावसाचं पाणी वाहून जायच्या पहिले जर बंधाऱ्याच्या पाट्या आपण टाकू शकलो तर त्या माध्यमातून जलसंधारणाला जल व्यवस्थापनाला मदत होईल अशी आपल्या सर्वांच्या वतीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना नक्कीच विनंती आहे. सन्माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 2014 पासून पंतप्रधान पदी आल्यानंतर विशेष करून ग्रामीण जनतेवर लक्ष देण्याचं काम आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शौचालयाची निर्मिती असेल, प्रत्येक घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय असेल, कोविड पासून चालू झालेलं धान्य असेल, किंबहुना आपल्या सर्व लाडक्या बहिणींना महिन्याचे 1500 रुपये असेल, आपल्या या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या शेतमालाच्या शेतीच्या पंपावरचं वीज बिल माफी असेल, ही खऱ्या अर्थाने प्रत्येक गावावर प्रत्येक घटकांवर लक्ष देणारे आपले पंतप्रधान त्या निमित्ताने मिळाले. म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून उमरीमध्ये पूल पाहिजे याची देखील त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी तो मंजूर केला. एवढंच नव्हे तर न खाऊंगा न खाने दूंगाचा नारा ज्या पंतप्रधानांनी दिला, एवढे सगळं वर्ष आपल्या तालुक्यामध्ये जाणाऱ्या कनान नदीचं वाळू घाट, रेती घाट ज्या माफिया लोकांनी लुटून खाल्ला अशांवर आज ईडीची धाट टाकण्याचं काम आपल्या पंतप्रधान मोदयांनी केलंय आणि त्या निमित्ताने न खाऊंगा न खाने दूंगा और जिन्होंने खाया है उससे वसूल करूंगा हेच खरं म्हणतं उदाहरण हे त्या निमित्ताने सन्माननीय पंतप्रधानांनी दाखवलं. आणि ईडी हे काही राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे आणि एवढ्या सर्व घाटाच्या माध्यमातून आपली पुरी त्या निमित्ताने एवढ्या वर्षाची नैसर्गिक संपदा कोणाच्या घरी भरण्याचं काम जे चालू होतं ते त्या निमित्ताने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये होणार नाही. ज्यानं ते दुष्कृत्य केलं त्यांना ईडीच्या माध्यमातून नक्कीच वसुलीच्या दृष्टीने देखील प्रयत्न होतील आणि ह्या संपूर्ण व्यवस्थेवर बारकाईनं लक्ष घालणारे आपले पंतप्रधान मोदीजी यांचं देखील या निमित्ताने आपण सर्वजण अभिनंदन करूया. उमरीच्या विकासाच्या संदर्भामध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा मुद्दे आपल्या समोर येतात, आम्ही असो डॉक्टर साहेब असो नक्कीच प्रामाणिकपणे त्याला न्याय देण्याचे प्रयत्न आजपर्यंत केलाय. पुढं देखील उमरीला भरीव अशी मदत आमदार म्हणून आपण आवर्जून करू असा विश्वास नागरिकांना नक्कीच देऊ आणि जास्ती वेळ आपला न घेता या होणाऱ्या पुलाचं सर्व गावकऱ्यांना मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद.